एका ठिकाणचं एका परिसरातलं एका मोठ्या शहरातलं एक जुनं बस स्टँड आहे आणि त्या बस स्टँडवर एक महिला ही विवाहित होती, लग्न झालेलं होतं, पण मात्र लग्नानंतर ती विधवा झालेली होती आणि एका बसची म्हणजे एसटीची वाट पाहत बसलेली होती। मग काही वेळ वाट पाहिल्यानंतर त्या ठिकाणी एक बस येते, जिला ज्या ठिकाणी जायचंय त्या गावची बस येते। मग ती महिला त्या बसमध्ये बसते। आता बसमध्ये बसल्यानंतर काही वेळ प्रवास सुरू होतो, पुढच्या बस स्टॉपवर बस थांबते आणि ती महिला एकटीच त्या सीटवर बसलेली असल्यामुळे तिच्या बाजूला थोडी जागा रिकामी असते। मग पुढच्या बस स्टॉपवर गाडी थांबल्यानंतर त्या ठिकाणी अजून एक पुरुष त्या बसमध्ये चढतो आणि त्या महिलेच्या बाजूला येऊन बसतो। आता बसताना तो विचारतो की या ठिकाणी जागा आहे का, कोणी बसलेला आहे का? तर ती महिला म्हणते नाही, कोणी बसलेलं नाही, तुम्ही या ठिकाणी बसा। मग तो पुरुष त्या महिलेच्या बाजूला जाऊन बसतो। कुठं जायचं, काय जायचं, कुठं उतरायचं, अशा पद्धतीनं त्या महिलेला विचारू लागतो। आता ती महिला सुद्धा सांगते इथं जायचंय, असं जायचंय। मग काय काम आहे, काय नाही, कुठून आलात, कुठं चाललात, प्रवासामध्ये व टाइमपास म्हणून हे दोघं जण गप्पा मारत बसले। पण मात्र यांच्या गप्पा एवढ्या मोठ्या प्रमाणात रंगल्या की कवाशी ते समोरचं बस स्टँड आलं या दोघांना सुद्धा समजलं नाही। पण मात्र बस स्टँड जवळ येता पाहताच तो जो पुरुष आहे त्या पुरुषानं त्या महिलेला तिचा मोबाईल नंबर मागितला आणि त्या महिलेनं सुद्धा मोठ्या मनानं त्या पुरुषाला मोबाईल नंबर दिला। मग आता मोबाईल नंबर हातामध्ये आल्यानंतर या पुरुषाला काही दम निघली नाही आणि जशी संध्याकाळ झाली तसं त्या महिलेला त्यानं फोन केला आणि फोन केल्यानंतर त्या महिलेला गोड गोड बोलू लागला। आता त्या महिलेला सुद्धा त्या पुरुषाचा स्वभाव आवडला। मग या दोघांची चांगली मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं आणि प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर तो जो पुरुष आहे त्या महिलेला भेटायला गेला आणि भेटायला गेल्यानंतर तिला तो एका ठिकाणी एका लॉजवर सुद्धा घेऊन गेला। आता लॉजवर घेऊन गेल्यानंतर घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधील चुरूमध्ये। आता राजस्थानमध्ये चुरू नावाचं एक शहर आहे आणि याच शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामधलं एक जुनं बस स्टँड आहे आणि या बस स्टँडवर 36 वर्षीय विधवा महिला बसलेली होती आणि ती बसची वाट पाहत होती। आता बसची वाट पाहत बसलेली असताना बसमध्ये बसली, बस आली आणि बसमध्ये बसल्यानंतर ती तिच्या गावाकडं निघाली होती। आता निघाली असताच वाटेमध्ये बस एका ठिकाणी थांबली। त्या ठिकाणी एक पुरुष आला आणि त्या पुरुषानं त्या महिलेला विचारलं की या ठिकाणी जागा आहे का? आता तिनं सांगितलं या ठिकाणी जागा आहे, बसू शकता। मग बसल्यावर दोघांची ओळख झाली। त्या पुरुषानं त्या महिलेला नाव विचारलं तेव्हा त्या महिलेनं सांगितलं की तिचं नाव मैना आहे। मग त्या मैनानं तिला नाव विचारलं तेव्हा त्या पुरुषानं नाव सांगितलं की तिचं नाव सुनील आहे म्हणून। मग आता सुनीलची आणि या मैनाची दोघा जणांची चांगली ओळख झाली। सुनीलनं महिलाला त्या मोबाईल नंबर विचारला, तिनं सांगितलं, हा घरी गेला, तिला फोन करू लागला। मग या दोघांचं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। प्रेमात झाल्यानंतर एक दिवस हा तिला भेटायला गेला। भेटायला गेल्यानंतर तिला तो लॉजवर घेऊन गेला आणि लॉजवर घेऊन गेल्यानंतर तिला सगळं काही बोलू लागला, तिच्या बद्दल विचारू लागला। आता जेव्हा तिच्याबद्दल विचारू लागला तेव्हा त्या महिलेनं त्या सुनीलला सांगितलं की तिचं लग्न काही वर्षापूर्वी झालेलं आहे, पण मात्र लग्नानंतर तिचा नवरा वारलेला आहे, तिचा नवऱ्याचं निधन झालेलं आहे, ती विधवा आहे। मग ते म्हणे ठीक आहे, काही हरकत नाही, मी तुला सांभाळायला तयार आहे आणि चल बेडवर जाऊ, असं म्हणलं की त्या महिलेने तिला थांबवलं आणि सांगितलं एवढी गडबड करू नको, तिचा नवरा जरी मेलेला असला तरी सुद्धा तिला 4 लेकरं आहेत, कारण की तिच्या लग्न झाल्यानंतर तिला 3 मुली आणि 1 मुलगा झालेला होता। आता तिनं अशी अट त्या सुनील समोर ठेवलेली होती, सांगितलं तिला 4 मुलं आहेत आणि ती त्यांचा सांभाळ ती एकटीच करते। आता हे ऐकून सुनीलनं तिला धीर दिला आणि सांगितलं की मी तुझ्यासोबत त्यांना सुद्धा सांभाळायला तयार आहे, आता तरी नाही म्हणू नको। आता असं म्हणल्यानंतर ती महिला त्याच्यासोबत लग्न करायला तयार झाली। दोघं जण लॉजमध्ये रात्रभर मुक्कामाला थांबले। दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन निघून गेले। आता निघून गेल्यानंतर ती जी महिला होती विधवा
ती तिच्या सासरकडच्या मंडळीकडे राहत होती, सासरकडचे लोक तिचा सांभाळ करत होते। आणि इकडं हा जो सुनील आहे हा एक दुसऱ्या एका गावामध्ये राहत होता आणि याला तिच्यावर मोठ्या प्रमाणात प्रेम झालेलं होतं। आता प्रेम झाल्यानंतर यानं घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या आईवडिलांना सांगितला की अशी अशी एक महिला आहे, ती त्याला मोठ्या प्रमाणात आवडते, असं आहे तसं आहे। पण त्याच्या घरचे त्याला म्हणे ठीक आहे जाऊ दे, तू तुझ्या मनाने बघ, तुला आवडत असेल तर तुझ्या मनाने कर। कारण की जो सुनील आहे तो एक ड्रायव्हर आहे, पिकअप चालवण्याचं काम करतो आणि तो दुसऱ्या ठिकाणी राहतो, मग त्याची कमाई करून तो खातो, त्याला ज्या महिला आवड त्याच्यासोबत लग्न कर असं त्याच्या घरच्यांनी सांगितलं। आणि त्याच्या घरचे त्याला काही म्हणले नाही। पण मात्र तिकडं जी मैना होती तिच्या घरचे म्हणजे तिच्या सासरकडचे होते त्यांना मात्र या गोष्टीचा विरोध होता की त्यांची जी सून आहे तिनं दुसरं लग्न करू नये म्हणून। मग आता त्यांच्या सासऱ्याला, त्या मैनाच्या सासऱ्याला अशी माहिती मिळाली की हिचं काहीतरी बाहेर अशा पद्धतीनं सुरू आहे, म्हणून त्यांनी तिला विरोध केला। मग विरोध केल्यानंतर मैनाला आणि सुनीलला दोघांना आता एकमेकांशिवाय राहवत नव्हतं, करमत नव्हतं, म्हणून या दोघा जणांनी काय केलं, लवकर लग्न केलं नाही। हे दोघं जण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले, म्हणजे हे दोघा जणांनी लग्न न करताच एकमेकांसोबत लग्न न करता राहण्याचा निर्णय घेतला। एका ठिकाणी एका परिसरामध्ये त्यांनी भाड्यानं रूम घेतली, त्या रूममध्ये राहू लागले। हा कामानिमित्त त्या ठिकाणी राहू लागला, ती सुद्धा काही कामानिमित्त या ठिकाणी राहू लागली। पण मात्र त्या सासरकडच्या मंडळींनी त्या सुनेवर, मैनावर आक्षेप घेतला आणि तिच्यावर कारवाई करायचं ठरवलं। पण मात्र ज्या दिवशी तिचा नवरा घरी नव्हता त्या दिवशी सासरकडची मंडळी त्यांच्या सुनेच्या घरी आली। घरी आल्यानंतर तिला मारहाण केली, वापस चल म्हणून सांगितलं, त्या सुनीलसोबत राहू नको म्हणून सांगितलं आणि जर त्याच्यासोबत राहिली तर तुझ्या जीवाचं आम्ही बरं वाईट करू अशी धमकीसुद्धा त्या मैनाला दिली। आता धमकी दिल्यानंतर त्या मैनानं काही हार मानली नाही, तिने तिच्या घडलेला संपूर्ण प्रकार होणाऱ्या नवऱ्याला म्हणजे सुनीलला सांगितला आणि सुनीलला सांगितल्यानंतर ती त्याला घेऊन थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली। पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी तक्रार काही नोंदवून घेतली नाही, फक्त प्रकरण ऐकून घेतलं, तरीसुद्धा ती शांत बसली नाही। ती थेट त्या ठिकाणाहून त्या ठिकाणचे जे SP आहेत यांच्या कार्यालयामध्ये गेली आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी थेट तक्रार दाखल केली, घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि दोघांनाही संरक्षण देण्याची मागणी केली। आता तिचं लग्न या अगोदर झालेलं होतं, सुखाचा संसार सुरू होता, पण तिच्या नवऱ्याचं निधन झाल्यामुळं 4 लेकरांची जबाबदारी त्या महिलेवर आलेली होती, ती विधवा झालेली होती आणि तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी सुनील नावाच्या पुरुषानं घेतलेली होती। मागच्या काही वर्षापासून हे दोघं जण आता अशा पद्धतीनं लिव्ह इनमध्ये राहत होते, यामधून ती सुनीलकडून सुद्धा गर्भवती झाली होती असं सुद्धा सांगितलं जातं। म्हणून पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि हे दोघं जण एकमेकांसोबत राहण्यास तयार आहेत ना, म्हणून यांच्या आड आता कोणी येऊ नये, यांना यांच्या मर्जीनं राहू द्यावं असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। पण मात्र आता प्रत्यक्षात या ठिकाणी काय होतं, कसं होतं, सध्या तरी हे प्रकरण चांगल्या पद्धतीनं चालू आहे असं आपलं एकंदरीत या संपूर्ण बातमीवरून समजतं। पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय त्यामुळं तो जो सुनील नावाचा पुरुष आहे त्याचं कौतुक मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण की त्यानं एका विधवा महिलेला सहारा दिलाय, तिला 4 लेकरं असताना सुद्धा तिचा स्वीकार केलाय, म्हणून त्याचं कौतुक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे, म्हणून त्याला अनेकांनी पाठिंबा सुद्धा दिलेला आहे। आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो। मग काही लोकांना वाटतं, काही बातम्या सांगता, कुठलच्या सांगता, त्याच्यामुळे ज्यांना कोणाला असे बातमी खोटी वाटत असेल त्यांच्यासाठी आपण संपूर्ण बातमीची लिंक ही कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सविस्तर बातमी वाचू शकता। पण मात्र कमेंट चांगल्या पद्धतीनं करू शकता आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा करू शकता।